श्री रामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन या विषयावर आपण प्रवचनमाला घेतो आहे. आपल्या मानवी जीवनात कर्माचा विषय फार महत्त्वाचा असतो. गेल्या वेळी आपण बघितलं, कारण सर्व जीवन हे कर्ममय आहे. मनुष्य जीवनाला कर्मक्षेत्र म्हणतात. यामध्ये या क्षेत्रामध्ये इहलोकामध्ये कर्म आहे. कर्मप्रधान जग म्हणतात त्याला. जे काही आपल्याला जगात दिसतं ते सगळं कर्मावर आधारलेलं आहे. आणि पुराणांमध्ये तर हे इथपर्यंत म्हटलेलं आहे की देवतांनासुद्धा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो कर्म करण्यासाठी, आणि त्यातल्या त्यात भारतात जन्म घ्यावा लागतो जर मुक्त व्हायचं असेल तर. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे कर्म आणि कर्मामध्ये सुद्धा मुक्त होण्यासाठी कर्म हे फक्त भारतातच होतात असं पुराण म्हणतं. पुराणाचा सिद्धांत आहे ते. गीतेमध्ये पण आहे की नाही, की थोडेसे आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये किंवा आज आपण जे शिक्षण आणि संस्कार दिले त्यामध्ये हे थोडं वेगळं वाटतं, विचित्र वाटतं. पण तसं नाही. जर आपण पुराणांच्या सिद्धांतांवर विश्वास ठेवला तर याचं कारण जे कर्म आहे हे कर्म होतं, पण कोणत्या दिशेने होतं हे महत्त्वाचं आहे. म्हणून बोद्धव्यम अपि कर्मण आपण गेल्या वेळी म्हटलं. गीता म्हणते तुम्ही कर्म काय हे जाणा. बोद्धव्यम जाणायला हवं. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम. बोद्धव्यम च विकर्मणः. जर उलटी कर्म झाली तर या पृथ्वीवर जन्म घेऊन सुद्धा काही उपयोग नाही की नाही. स्वर्गातले देव सतत प्रार्थना करत असतात. तिथे काहीच कमी नसतं. सुखांची रेलचेल असते. पण त्यांना माहीत असतं की त्यात दोन दोष आहे की सुख संपतात, पुण्य संपतं. पुण्याचं फळ सुख असतं. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति. नाही, त्यामुळे स्वर्ग हा काही आपलं ध्येय होऊ शकत नाही. स्वर्गप्राप्ती हे काही ध्येय होऊ शकत नाही. आणि तिथे तुमच्या मुक्तीच्या प्रयत्नाला काही वाव नाही आहे. म्हणजे तिथे मुक्ती फलं देणारं कर्म होत नाही, होऊ शकत नाही. सगळं कशासाठी की आपल्याला कळावं की हा पृथ्वीलोक किती महत्त्वाचा आहे, या पृथ्वीवरचं आयुष्य किती महत्त्वाचं आहे, आणि विशेष करून भारतात जन्म घेणे किती महत्त्वाचं आहे. याला अजनाभ वर्ष म्हटलं आहे. नंतर भारतवर्षाचं नाव झालेलं आहे. वर्ष म्हणजे देश. या देशामध्ये जन्म घेणं फार भाग्याची गोष्ट समजली आहे. देवतासुद्धा सतत प्रार्थना करत असतात की आम्हाला भारतात जन्म मिळो, भारतात जन्म घेऊन तिथे कर्म करायला मिळो. म्हणून ही साधना जी आहे ही साधना ही कर्मच आहे. इथे श्रीरामकृष्ण म्हणतात की कबूल पण कर्म करत नाहीत कोण. भगवंताचं नामगुण संकीर्तन हे सुद्धा कर्मच होय. सोहमवाद्यांचं मीच तो हे चिंतन देखील कर्मच. निश्वास टाकणेही कर्मच नव्हे का. सुटलंय कुणाला कर्म. म्हणून म्हणतो कर्म करावं. म्हणजे करावं म्हणजे होतंच ते ठीक नाही. जेव्हा अहंभाव होतो त्या कर्म करतो आपण, म्हणजे मी कर्म करतो असा भाव असतो. पण कर्म हे सतत होतच असतं ठीक नाही. फक्त तिथे आपण आपल्याला जोडतो. म्हणून ते म्हणतो कर्म करतो, पण आपण म्हणायला पाहिजे मनामध्ये कर्म होतं. जसं आपण बघतोय गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतो, अरे युद्ध
तुझ्यामुळे होत नाही आहे की नाही. युद्ध होणारच आहे की नाही. तू नसील तरी पण हे युद्ध होणार, लोक मरणार, संहार होणार. भविष्यन्ति सर्वे ये वस्थिता प्रत्यनिकेषु योधा. युद्धात सगळे योद्धे जमलेले आहेत ना. तू युद्ध नाही केलं तरी काही युद्ध होणार नाही काय नाही. आपण स्वतः आपल्या हालचाली बंद केल्या, काहीच केलं नाही, जग काय थांबेल काय जगाच्या हालचाली. म्हणून कर्मयुगात स्वामीजी म्हणतात की तुमच्या माझ्यासारखे असे लोक जगातून नाहीसे झाले तर जगाचं काही बिघडणार काहीच नाही आहे. जग आपल्या पद्धतीने चालू राहिलं आहे. ही कल्पना किंवा हा सिद्धांत जर माणसाने नीट लक्षात ठेवला तर तो आसक्तीतून मुक्त होईल आहे. आणि आसक्तीतून मुक्त होणे मुक्तीच्या मार्गातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की नाही. म्हणजे माणसाला जो कळेल की अरे ही दखल घेण्यासारखं काहीच नाही आहे. आणि अगदी पृथ्वी जरी आहे, जी आपण ज्याला आपली पृथ्वी म्हणतो, ही पृथ्वी एक काहीतरी एक छोटंसं कण आहे जो ब्रह्मांडामध्ये त्याचं अस्तित्व आहे. परंतु ही पृथ्वी केव्हाही नष्ट होऊ शकते, त्याचे तुकडे तुकडे होऊ शकतात. आपण म्हणतोच की सूर्याचा काही भाग थंड झाला आणि त्याला आपण पृथ्वी म्हणतो आहे की नाही. पण हे पृथ्वीचे तुकडे तुकडे झाले तरी त्या ब्रह्मांडाला काही दखल घेण्यासारखी काही नाही आहे त्याच्यामध्ये. या ब्रह्मांडाला पृथ्वी आली असली काय नसली काय त्यांनी काय दखल. स्वामीजींनी म्हटलं आहे की बैलाच्या शिंगावर एखादा डास बसला की नाही, तो डास बसला काय, किती वेळ बसला आणि उडला काय, बैलाला त्याचं काही देणं घेणं नाही आहे की नाही. तर हे जेव्हा आपल्याला कळेल मनामध्ये तेव्हा आपण अनासक्त हो की नाही. आपण सगळं काही चिंतन आपण या जगातच सोडून दिलं आहे. बस या जगाच्या पलीकडे अलीकडे त्याचा विचारच करत नाही. इतकं हे जग आपल्याला आसक्त करतं की नाही. आसक्त म्हणजे माझं असं वाटतं आहे की नाही. म्हणून ह्यातून कसं सुटायचं की जेणेकरून आपला मुक्तीचा मार्ग हा प्रशस्त होईल, यासाठी हे सगळं शास्त्र आहे नाही. म्हणून या 10व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये श्रीरामकृष्ण म्हणतात की ईश्वरचंद्र विद्यासागर आणि त्यांचे सगळंच काही आहे, म्हणजे सात्विक वृत्तीचे मुक्त होऊ शकतात. फक्त ही आसक्ती अटकली आहे मध्ये. आसक्तीमुळे त्यांना कळत नाही आहे की ह्या कर्माला काय अर्थ आहे. तुम्ही कर्म किती करा, जगाचा किती उद्धार करा, परंतु शेवटी जग म्हणजे आहे म्हणजे काय आहे की नाही, त्याचं अस्तित्वच मुळी शंकास्पद आहे की नाही. काही सांगता येत नाही आहे. हे अनंत काळामध्ये, म्हणून पुराणं फार सुंदर म्हणतात की नाही. पुराणाचे 10 अंग असतात, काही ठिकाणी वेगवेगळे असतात, आपण 10 अंग म्हटले. त्यातलं एक म्हणजे सृष्टी कशी झाली की नाही, युगाची कल्पना, कल्पाची कल्पना की नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराणामध्ये दिसतात. महाभारतातही भरपूर आहे या बाबतीचं वर्णन की नाही. आणि हे जग म्हणजे कसं प्रलयामध्ये नष्ट होतं, जलप्रलयामध्ये पुन्हा त्याची उत्पत्ती करते, पुन्हा मन्वंतर, पुन्हा मनू. आता हे जे मन्वंतर आपलं त्याचा पहिला भाग चालू आहे, अजून 3 भाग बाकी आहे की नाही, कलियुगाचे की नाही. असे प्रत्येक युगामध्ये मनू असतात. प्रत्येक युगाचा ब्रह्मा वेगळा असतो, विष्णू वेगळा असतो. हे सगळं वाचलं की वाटतं रे काय सगळं, ह्याच्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून पुराणांचं महत्त्व, शास्त्रांचं महत्त्व आहे. त्यातून तुम्हाला कळतं की रे आपण काय घेऊन आपलं जे पूर्ण चिंतन आहे हे चिंतन त्यांनी भरून टाकतो की नाही. अनासक्तीकडे न जाता पण आसक्तीकडे जातो. असंच होतं ना आहे की नाही. इथे जे म्हणतात ते कर्मसुद्धा, चिंतनसुद्धा हे कर्मच आहे. इथे म्हटलं आहे श्रीरामकृष्णांनी, हे चिंतन देखील कर्मच. भगवंताचं नामगुण संकीर्तन इथपर्यंतसुद्धा हे कर्मच आहे, लक्षात ठेवा.
याला कर्म काय म्हटलं आहे की मी नामक गुण संकीर्तन करतो की नाही. मी असं म्हणत नाही माझ्याकडनं देव घडवून करून घेतो. खरे म्हणजे तेच आहे की नाही. देवाने मनावर नाही घेतलं तर कुठलं काय व्हायला बसलेलं आहे, काहीच व्हायला बसलेलं नाही आहे की नाही. ज्याच्या सामर्थ्याने आहे की नाही जग असतं किंवा नसतं. मी जसं म्हटलं आहे पृथ्वीला काही आपण जर म्हटलं थोड्या वेळासाठी अस्तित्वच नाही आहे तर ते चूक होणार नाही आहे. कारण अनंत सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये पृथ्वीला कोण विचारतं. जसं समुद्राच्या काठावर असंख्य वाळूचे कण असतात तर एक वाळूचं कण त्याला कोण विचारतं आहे. हे ब्रह्मांडामध्ये याला काय पृथ्वीला काय अर्थ आहे आणि त्या पृथ्वीमध्ये पुन्हा आपला काय अर्थ आहे. हे जर आपला विचार केला की परमेश्वराचं सामर्थ्य आहे की नाही, त्याच्या सामर्थ्यावर सगळंच टिकलेलं आहे. मग त्यात आपण मग आपलं अस्तित्व काय. कर्म कशासाठी. मुक्तीसाठी की नाही. की आपल्याला कळावं की आपण काही ब्रह्मांडापासून वेगळे नाही आहे की नाही. ब्रह्मांडाशी एकरूप आहोत, त्या ब्रह्मांड नायकाशी एकरूप आहोत. आपलं वेगळं अस्तित्व नाही आहे की नाही. मग माणूस सदा मुक्त एवस गीता म्हणते. तो तर नेहमी मुक्तच आहे, त्याला मुक्त होण्याची गरजच नाही आहे. यस सदा मुक्त एवस 5वा अध्याय की नाही. त्याला हे जर कळलं तर मुक्तीसाठी काही करायची गरज नाही. हे कळण्यासाठी सगळं साधनं असते. म्हणून हे जे शास्त्र आहे की नाही, उपनिषदादी गीता की आपण वचनामृत बघतो आहे, याचा उद्देश एकच की आपलं मन हे अतिशय छोट्याशा वर्तुळामध्ये विचार करतं, चिंतन करतं. त्यातून त्याला बाहेर काढणं नाही. बाहेर आपल्या ताकदीने ते बाहेर काढता येत नाही. आपलं चिंतन हे नेहमी धर्म अर्थ काम या त्याचं नेहमी घुटमळत असतं, गुंतलेलं असतं. ते काही आपल्याला काढता येत नाही. माझी मदत घ्यावी लागते, शास्त्राची मदत घ्यावी लागते. आपलं सामर्थ्य फार कमी आहे, अतिशय मर्यादित आहे. नाही ते जास्तीत जास्त अर्थ कामापर्यंत त्याची झेप आहे. धर्मापर्यंतसुद्धा त्याला कठीण आहे. धर्माचं पालन करणंसुद्धा मनुष्याला फार कठीण आहे की नाही. न्यायनीती, सदाचार हे आपल्या जीवनात उतरवणं फार कठीण आहे. सहजासहजी मनुष्य प्रलोभनाला बळी पडतो की नाही. हे जगभर चालू आहे. त्यामुळे यात काही आश्चर्य करण्यासारखं काही नाही आहे. स्वामीजी म्हणतात की किती लोक फेल होतात हे काही महत्त्वाचं नाही आहे. किती लोक अपयशी होतात, असफल होतात हे काही महत्त्वाचं नाही. काही लोक सफल होतात हे फार आश्चर्याची गोष्ट आहे. याचा अर्थ काय आहे, सगळी जगाची रचना तशी आहे की तुम्हाला मुक्त करणं त्याचा उद्देशच नाही आहे नाही. त्यामुळे माणसाने किती प्रयत्न केले आणि त्याला यश मिळालं नाही ते फार आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नाही आहे, असं शास्त्रच म्हणतं, गीता म्हणते, सतत म्हणते आहे की नाही. ते आश्चर्य करण्यासारखी गोष्टच नाही आहे. त्यात काही लोक प्रयत्न करतात, प्रयत्नात यतमान असतो. 6वा अध्याय. प्रयत्न करतात, यतमान असतात की नाही. यत्न म्हणजे प्रयत्न. आणि स्वतःचं मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात, योगी बनण्याचा प्रयत्न करतात, संशुद्ध किल्बिषाः आणि सगळ्या दोषांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. हे आश्चर्याची गोष्ट आहे. हे आश्चर्य करायला पाहिजे नाही. फारच आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून प्रल्हाद अगदी लहानपणापासूनच तो धर्म अर्थ कामाच्या वाट्यालाच गेला नाही की नाही. फक्त विष्णूची भक्ती, नारायण भक्ती की नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे बघा आहे की नाही. त्याच्या जीवनामध्ये तो असुरपुत्र आहे. तिथे अर्थकाम याचं प्राबल्य आहे, प्राधान्य आहे. पण तो वाट्यालाच गेला नाही तो बालपणापासून. तर त्याच्या जीवनामध्ये फक्त निष्काम भक्ती आहे, अप्रतिहता भक्ती आहे. भक्तीचे 2 भाग सांगितले आहेत की नाही. एक म्हणजे त्याला काही हेतू नाही, दुसरे म्हणजे अप्रतिहत नाही. कोणती गोष्ट हेतुपूर्वक केली की त्याचं फळ वेगळं असतं आणि हेतुरहित केलं की त्याचं फळ वेगळं असतं. म्हणून त्याला निष्काम म्हटलं. आपण आता निष्कामचाच विषय बघतो आहे की विद्यासागराचं सारं काही तयार आहे
झाकून आहे इतकंच काय ते. सगळा स्वयंपाक आपण केलेला टेबलावर काय केलं आहे, मांडून ठेवलेलं आहे. त्याच्या सगळ्या पदार्थावर, अन्नपदार्थांवर झाकण ठेवलं आहे. पण जेवायचं असेल तर ते झाकण काय आहे, दूर करावं लागेल, बाजूला करावं लागेल, आहे की नाही. ते म्हणजे सगळं तयार आहे, पण जोपर्यंत तुम्ही झाकण बाजूला करणार नाहीत आणि ते अन्नपदार्थ आपल्या पात्रात घेणार नाही, तोपर्यंत ते आहे म्हणण्याला काय अर्थ आहे, की नाही. तेवढं तर करावं लागेल ना, की नाही. आता विद्यासागरांना सत्कर्म कशासाठी करतात हेच माहीत नाही आहे. पंडित आहेत ते, तुमच्या आमच्यापेक्षा खूप महान आहेत, परंतु मूळ गोष्ट जर राहून गेली तर त्या प्रत्येक गोष्टीला काय होतं, अर्थ राहत नाही. म्हणून श्रीरामकृष्ण विद्यासागरांचं विशेष उल्लेख करतात आहे ते. याचं कारण अशा जीवनाचा आपल्यावर खूप मनावर परिणाम होतो, की नाही. किती महान आहेत ते, किती सत्कर्म करतात, किती आहे, किती परोपकारी आहे, की नाही. प्रश्नच नाही आहे. पण परोपकार म्हणजे काही हे नव्हे, सत्य नव्हे. किती महान गोष्ट असो ती म्हणजे सत्य नव्हे. सत्य वेगळंच असतं, की नाही. म्हणून गीतेमध्ये एक हा भाव किंवा वचनामृतात खूप भाव आहे तो, आहे की नाही. आई मी कितीही पापं केली असो, ब्रह्महत्या, भ्रूणहत्या, नारीहत्या, तरी मी मुळीच घाबरत नाही आहे. तुझ्या नावाच्या बळावर मी सहजपणे ब्रह्मपद प्राप्त करून घेईल. हे काही धर्म नाही हा, आहे की नाही. काय धर्म सांगतं आहे की सत्कर्माचं फळ काय, स्वर्ग, पुण्य होतं. ते पुण्याचं फळ स्वर्ग, दुष्कर्माचं फळ नरक, आहे की नाही. अगदी स्पष्ट आहे. आपण ज्याला प्रारब्ध म्हणतो ते प्रारब्धसुद्धा स्पष्ट आहे, की नाही. प्रारब्ध कर्माविषयी म्हटलं जातं की जे भोगल्याशिवाय त्याला समाप्ती नाही आहे, की नाही. पण हे सगळेच नियम इथे संपून जातात कुठे, अध्यात्मामध्ये. म्हणून ते म्हटलं आहे तुझं तिकडे लावू नको, त्याच्यामध्ये हे धर्माचे नियम इथे लावू नको. गीतेमध्ये तुम्ही सतत बघाल, की नाही. मी सगळ्या अहं त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी, आहे की नाही. जेव्हा तुम्ही धार्मिक सत्कृत्य करता पापाचा प्रश्न इतका येत नाही तिथे. पाप म्हणजे दुष्कर्म, दोष येत नाही आहे. तुम्ही अतिशुद्ध असाल तरी पण ते म्हणतात तो आम्ही हिशेबातच घेत नाही ते, की नाही. तेषामहं समुद्धरता, समुद्धरता शब्दाचा कसा उद्धार करता म्हणजे त्याला मी वर घेतो. समुद्धरता शब्दाचा, उद्धार शब्दाचा शब्दशः अर्थ आहे मी त्याला वर उचलतो, की नाही. मृत्यू संसार सागरामध्ये तो डुबतो आहे. साधं पाणी नाही, तलावाचं पाणी नाही, सागराचं पाणी आहे. सतत लाटा उठत असतात, की नाही. म्हणून त्याला सागर म्हटलं आहे. सागराचं त्यांनी उपमा दिलेली आहे. मृत्यूसागरात मी त्याला गटांगळ्या खाऊ देत नाही, त्याला गटांगळ्यासुद्धा खाऊ देत नाही. पटकन त्याला मी उद्धार करतो. न चिरात, अचिरात म्हणजे ताबडतोब. समुद्धरता मृत्यू संसारस, त्याचा मी उद्धार करणार होतो, त्याला मी वर काढतो. भवामी ही क्रियापद आहे, की नाही. अहम भवामी, मी त्याला वर काढतो, डुबू देत नाही. नचिरात पार्थ, नाही मुळीच वेळ लावत नाही. जाऊ दे 2-4 गटांगळ्या खाऊ द्या ना, काय बिघडतं, आहे की नाही. मरू देणार नाही याची खात्री, पण गटांगळ्या खायला हरकत नाही म्हणून मी त्याला ते सुद्धा होऊ देत नाही आहे. त्याला मुळीच त्रास होणार नाही याची जबाबदारी मी माझ्या डोक्यावर घेतो. हा धर्म नव्हे, हे लक्षात घ्या, की नाही. धर्म म्हणजे कर्माचं फळ आलंच, आहे की नाही. अध्यात्मामध्ये कर्माचं फळ नाही आहे, की नाही. म्हणून इथे म्हणतात की सगळं काही तयार आहे विद्यासागरांचं, परंतु झाकलं आहे. त्याचं झाकण काढणारा कोणीतरी पाहिजे. स्वतःच्या शक्तीने विद्यासागर काढू शकत नाही, त्यांना कल्पनाच नाही ती, की नाही. आपले दुर्दैव आहे माणसाचा, हा अभिशाप आहे. हा आपल्याला जमतच नाही, कळतच नाही ते. पण कोणीतरी त्याला कान धरून त्याला जागा करायला पाहिजे, की नाही. उठ बाबा, आहे की नाही. तुला जे माहिती आहे ते फारच अल्प माहिती आहे, की नाही. ते ठीक आहे, त्याचे महत्त्व आहे, कारण कदाचित यानेच तू मुक्तीच्या मार्गाकडे कधी ते डोळे उघडू शकतील, की नाही. परंतु आजच्या याच्यामध्ये सत्कर्म म्हणजे ते म्हणतात झाकून आहे इतकंच काय ते, हे ते सत्कर्म सत्कार्य करण्यात दंग, पण
आत काय दडू नये याची दखल नाही. सत्कार्य करू नये की सत्कार्य जरूर करावं, खूप करावं की नाही. कारण ते म्हटलं आहे ना की बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृत म्हणजे सत्कर्म, कृत सत्कृत सुकृत, ते जर जोडलं तुम्ही जन्मजन्मी. गीतेमध्ये आहे की नाही की जनानाम पुण्यकर्मणाम म्हटलं आहे की नाही. अनेक जन्म जर पुण्यकर्म जोडलं जोडत अनेक जन्म संसिद्धो ततो याती परांगतीम. म्हणजे काय थोडं थोडंच करावं लागतं की नाही. प्रत्येक गोष्ट थोडी थोडी आपल्याला एकदम नाही करता येत, सगळ्यांची ते सामर्थ्य नसतं. थोडं थोडं गाठीशी करता 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 मग हे आपल्या कामाला येतं. मग तुमच्या मनामध्ये देवाविषयी आकर्षण निर्माण होतं. त्याला रती म्हटलं आहे त्यामध्ये की नाही. श्रद्धा निर्माण होते, मग रती निर्माण होते, मग प्रीती होते आणि नंतर मग भक्ती निर्माण होते की नाही. तर या गोष्टी अशा क्रमाक्रमाने होत असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीचं कर्म आहे, पण तुम्ही त्याला भक्ती जोडली सुरुवातीपासून त्याला म्हणतात शरणागती प्रपत्ती म्हणतात की नाही. म्हणून याच्यात आपण बघतो आहे गीतेमध्ये अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष. मग काळजी करू नको, माझी मुक्ती कशी होईल, माझं कसं होईल आहे, भविष्याचा विचार करू नको, ते सगळं माझ्यावर सोपवून दे की नाही. त्याला म्हटलं आहे प्रपत्ती. प्रपत्ती म्हणजे निरपवाद शरणागती, त्याला प्रपत्ती म्हणतात की नाही. पूर्णपणे जसं ते आपण लीला प्रसंगात बघतो की तू हे दे, अटॉर्नी दे, पॉवर ऑफ अटॉर्नी दे की नाही, माझ्या सगळा भार टाक आहे की नाही. गिरीबाबांना वाटतं हां हे फार छान आहे आपल्यासाठी, फार सोपी आहे की नाही. पण देऊन टाकलं फार, आपण निश्चिंत झालो की नाही. भार टाकणं म्हणजे मन देणं आहे. मैया वेशित चेतसाम असं गीते म्हटलं आहे की नाही. भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसाम आहे की नाही. मयी आवेशित चेतसाम. ते गिरीबाबांना त्यावेळी कळलं नाही, नंतर कळलं की नाही. श्रीरामकृष्ण काय म्हणतात, पॉवर ऑफ अटॉर्नी देणं म्हणजे काय आहे की नाही. मी तुझा उद्धार करेल, परंतु मयी आवेशित, काय सुंदर वर्णन आहे बघ, शब्दावली काय, ते समासिक शब्द आहे तो की नाही. मयी आवेशित चेतसाम, तुझं चेतस मन आहे की नाही, सगळं काही अंतःकरण मयी आवेशित, माझ्यात ठेवून दे की नाही. मग तुझं स्वतःचं काही राहणार नाही. तेव्हा मग त्याला म्हणतात प्रपत्ती की नाही. तो जे पत्रावळ आहे उष्टी, श्रीरामकृष्ण म्हणतात ती विचार करत नाही की हा मला कुठे घेऊन जाईल, ते हवा घेऊन जाईल, त्याचा संबंध आहे, तुमचा काही संबंध नाही. कारण ती इतकी स्वतःला त्याने इतकं हलकं केलेलं असतं. हलकं म्हणजे वजनाने आणि मूल्याने पण की नाही. हलकं करणं म्हणजे त्याचं मूल्यच कमी आहे, त्याचं वजनच कमी आहे. पत्रावळीचं वजन काय असणार आहे की नाही. त्यामुळे ती किती उंच उंच जाते. पण ते म्हणतं मी उंच जात नाही, मला हवा उंच घेऊन जाते. ईश्वरी कृपा ही मला वर घेऊन जाते. त्याच्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंध नाही. माझा उद्धार करणं हे देवाची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी नाही. त्याला मग नंतर पराभक्तीमध्ये ती भक्ती म्हणजे परिवर्तित होते. म्हणून इथे म्हणतात की अंतर्यामी भगवान विराजत आहे. आपल्या अंतर्यामी मनामध्ये भगवान आहेत हे सतत सांगितलं जातं उपनिषदामध्ये, गीतेमध्ये सतत सांगितलं जातं की नाही की हृदयामध्ये ईश्वर आहे. जरी तो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे, तो सोडून दुसरं काहीच नाही आहे, पण त्याचं अस्तित्व तुम्हाला कुठे जाणवेल जास्ती, आपल्या मनामध्ये की नाही. म्हणून भक्तीमध्ये सगुण भक्ती फार महत्त्वाची आहे, सगुण साकार भक्ती फार महत्त्वाची आहे. यासाठी की ते आपण करू शकतो की नाही. म्हणून वंदन भक्तीला फार महत्त्व आहे की नाही. तुम्ही देवाला वंदन करा, माम नमस्करू गीता म्हणते आहे की नाही. नमस्कार करा ही फार मोठी साधना आहे की नाही. देवाचं दर्शन करा म्हणजे मूर्तीचं दर्शन करा, देवाचं दर्शन करा म्हणजे की नाही, ही फार मोठी साधना समजली जाते की नाही. देवाला नमन करा, वंदन करा, गीताही म्हणते की नाही. माझं पूजन करा, माझी पूजा करा, फार मोठी साधना आहे ती. वंदन करा, स्मरण करा देवाचं की नाही. जळतील पापी जन्मांतरीची आहे की नाही. तर ती ही जी दोष आहे हे सगळे साधनाच्या अंतर्गत येतं की नाही. आणि अतिशय सोपी की तुम्ही देवाला वंदन करा आहे की नाही. म्हणून आपल्याकडे हिंदूंमध्ये रस्त्याने जात असेल
लोक मंदिर दिसलं की हात जोडतात. ते बंधन आहे, ते बंधन आहे. देवाची भक्ती आहे, ती श्रद्धा आहे की नाही. नसेल तर कशाला माणूस त्याच्या वाटेला जाईल आहे की नाही. शिकला सवरलेला माणूस ते करणार नाही, जाऊ दे आपलं काय करायचं. त्याच्यातून ती श्रद्धा निघून गेलेली आहे की नाही. ती जी श्रद्धा आहे की देव सगळीकडे आहे, काही ठिकाणी त्याचं विशेष अस्तित्व आहे, विशेष त्याला आपल्याला त्याचं अनुभव घेता येतो. म्हणून इथे जाणीव होता सारं कामीम दूर लोटून व्याकुळ होऊन त्यालाच आळवावंसं वाटेल. ही नंतरची ही आहे. मी त्यांनी परोपकार करू नये की करावा हा तर मुद्दाच नाही आहे की नाही. परंतु हे याच्यातच सगळं काय आलं, याच्या पलीकडने अलीकडने हे समजणं मात्र चुकीचं आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात मास्तरांना, आत काय आहे, आत काय आहे, आज काहीच नाही आपल्या आतमध्ये की नाही. शास्त्र भली सांगत असो, पण आज आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. म्हणून हे जाण्याला थोडी साधना करावी लागते, थोडी साधना करावी लागते. साधनाचा अर्थ आहे, साधनपासून हा शब्द साधना आलेला आहे की नाही. म्हणजे काहीतरी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आपण जर प्रयत्न काहीच नाही केले तर उलटं घडेल. म्हणून ते 6व्या अध्यायातला जो श्लोक आहे, प्रयत्नात यतमानस्तु, तिथे शंकराचार्य म्हणतात प्रयत्नात यतमानस्तु म्हणजे अधिक यत्नशील हा. तो प्रयत्न करतोच आहे, आणखी प्रयत्न कर. जसं मुलं अभ्यास करतातच आहे, परीक्षा येत आहे तर आपण त्याच्यासाठी मागे लागतो. तो तुम्ही अभ्यास करतो आहे ना, तो आणखी अभ्यास कर की नाही. कारण काय, अधिक यत्नशील, आणखी प्रयत्न कर, आणखी प्रयत्न कर. त्याला म्हणतात साधना की नाही. तर साधना म्हणजे आपले जे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत, त्यांनीच माणूस असतो. मनुष्य म्हणजे काय, त्याला काही ज्ञानेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय आहे, त्याच्या काही प्रवृत्ती आहेत, त्या सगळं देवाकडे वळवणं, त्याला साधना म्हणतात की नाही. 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहेत, अंतःकरण आहे, त्याचे 4 भाग आहे, मनबुद्धी चित्त अहंकार. या सगळ्यांना देवाकडे वळवा, देवाशी जोडा, ती साधना आहे की नाही. त्या साधनेचं फळ आहे. पण निष्काम भावाने केलं तर ती देवाची भक्ती होते की नाही. म्हणजे प्रल्हादानी देवाला प्रार्थना नाही केली की माझे वडील माझ्यावर फार अत्याचार करतात आहे, मला मारण्याचा सारखा प्रयत्न करतात आहे, मला काहीतरी तुम्ही वाचवा, असा प्रयत्न नाही केला त्यांनी की नाही. निष्काम भक्ती आहे ती. ते झाल्यानंतर त्याच्याजवळ ते अतिशय उग्र रूप आहे नरसिंहाचं की नाही. ते हरी आहे. हरी शब्दाचा अर्थ, एक शब्द आहे हरी शब्द, संस्कृत आहे, त्याचा एक अर्थ सिंह पण आहे की नाही. हरी शब्दाचा अर्थ सिंह पण आहे की नाही. आणि हरी म्हणजे सर्व संकटातून आपल्याला मुक्त करणारा, तोही अर्थ आहे हरीचा की नाही. इतकं उग्र रूप आहे की त्याच्याजवळ कोणीच जाऊ शकत नाही की नाही. प्रचंड संतापलेलं रूप आहे, ते क्रुद्ध रूप आहे की नाही. हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर त्याचा जो संताप आहे तो खाली येतच नाही आहे. सगळे देवी देवता, ब्रह्मदेव आहे ते सांगतात आहे, प्रार्थना करतात आहे. शेवटी लक्ष्मीला बोलवलं, पत्नी आहे कमी, ती तरी आपल्या नवऱ्याला शांत करेल. ती म्हणतात माझ्याने होत नाही, फारच भयंकर तो गुरु आहे, तीसुद्धा जायला तयार होत नाही आहे. मग ब्रह्मदेवापाशी हा उभा असतो 5 वर्षाचा. ब्रह्मदेव म्हणतात की बाबा हे कोणालाच आवरत नाही आहे, हे क्रुद्ध रूप आहे, आता तूच जा आहे की नाही. फार सुंदर वर्णन आहे, तृतीय स्कंदात आहे बहुतेक ते. तर तो प्रल्हाद तो असं म्हणत नाही आहे की तुम्ही एवढे मोठे मोठे लोक तिथे फेल झाले, अपयशी ठरले, तर माझ्यासारखं 5 वर्षाच्या बालकाला काय जमणार ते आहे की नाही. असं काही तो तर्क करत नाही आहे की नाही. तो हात जोडतो, देवाला साष्टांग प्रणाम करतो जवळ जाऊन, आणि ते सगळं बदलून जातं. ते रूप उग्र रूप आहे, सौम्य होतं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात देव आहे की नाही. त्याला त्याचे गाल चाटतात, असं वर्णन आहे ते मी. आणि मग तो प्रल्हाद प्रार्थना करतो. ती प्रार्थना फार महत्त्वाची आहे. आणि आता ते प्रार्थना आपल्याला घेता येत नाही, तो विषय आपला नाही आहे.
परंतु शेवटी वरम वृणीश्व म्हणतात. प्रल्हादा तू वर माग की नाही. आणि प्रल्हाद म्हणजे प्रल्हाद काय निष्काम होता, काय सुंदर आहे. त्याला त्याचे संस्कार आहेत, ते त्याच्या आईकडनं मिळालेले, आश्रमात राहून त्याला मिळालेले संस्कार आहेत, ते निष्काम त्याचे की नाही. ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणून इथे ईश्वरचंद्र सगळ्याचा मुद्दाम उल्लेख करते. ईश्वरचंद्र विद्यासागरी व्यक्ती आहे, तुमच्या आमच्यासारखीच व्यक्ती आहे. आणि ते कुठे असू शकते, ती काही फार ही गोष्ट नाही आहे की नाही. पण वाईट लोक तर वाईट असतातच, पण चांगले लोकसुद्धा अटकून पडतात की नाही, पुढे जाऊ शकत नाही. हे सांगण्यासाठी ईश्वरचंद्र यांचं उदाहरण आहे की नाही. मग ते तुमच्यासमोर सर्वोच्च आदर्श भक्तीचा की नाही हा ठेवला जातो. बघा प्रल्हाद की नाही, तर जेव्हा म्हणतात वरम वृणीश्व की नाही, वर मागतो. कारण देवता दर्शन जेव्हा देते ते वर देते. ती वर दिल्याशिवाय त्याची मुक्ती नसते, सुटका नसते की नाही. म्हणून वर माग, काहीतरी माझ्याकडे मागून घे. मग तो प्रल्हाद म्हणतो की मला तुम्ही काय वर मागून हे सांगता काय. हां, मला वर नको आहे, काहीच नको आहे. तुमचं दर्शन झालं, आणखी काय पाहिजे मला, काहीच नको आहे. परंतु तुमच्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी मागतो आहे. काय मागतो आहे, बरं सुंदर आहे. तो श्लोक स्वामीजी नेहमीच म्हणतात, पण तो श्लोक आपण इथे घेत नाही आहे. ते म्हणतात, प्रल्हाद म्हणतो की मला तुम्ही असं वरदान द्या की मला काही मागण्याची इच्छा माझ्या हृदयात उत्पन्नच होऊ नये की नाही. काय अद्भुत आहे बघा की नाही. असं वरदान मागतो आहे की मागण्याची इच्छाच माझ्या ह्याच्यात, त्याला म्हणतात निष्कामता की नाही. म्हणजे आपलं मन असं आहे की आपलं मन सतत सकामता असते की नाही. 100% सकामता आपल्यामध्ये भरलेली असते. त्यालाच संसार म्हणतात, त्यालाच प्रपंच म्हणतात की नाही. त्यामुळे आपण त्या सर्वव्यापी तत्वाशी जोडू शकत नाही स्वतःला. त्याच्यापासून आपण वेगळेच राहतो. म्हणून इथे श्रीरामकृष्ण म्हणतात की थोडी साधना करायला आवश्यक. थोडी कशाला म्हणतात की आपण ते दोन अर्थ होतात. करून आपण किती साधना करणार की नाही, काही जास्ती करत. आणि थोडी म्हणजे तुम्हाला खूप साधना करावी लागेल वगैरे असं म्हटलं की लोक म्हणतात जाऊ दे बाबाला, आपल्या काय याच्यातली नाही येते की नाही, आपला आवाक्यातली गोष्ट नाही. आधीच लोक निराश होऊन जातील, निरुत्साही होतील. म्हणून हा शब्दप्रयोग असतो, थोडा अभ्यास कर बाबा, तू पास होऊन जाशील की नाही. याचा त्यांनी पास होण्यापर थोडा अभ्यास करावा असं नाही, हा वाक्यप्रयोग आहे. थोडी साधना करायला हवी. आत काय आहे हे जाणायला थोडी साधना करायला हवी. पुन्हा आपण आहोत आळशी आहोत. ते म्हणतात साधना काय सतत करावी लागत असते की नाही. किती दिवस करणार. आपल्याला वाटतं एकदा केलं आणि संपून गेलं की जशी परीक्षा झाली की पोरं सगळं फेकफाक करतात, पुस्तक आहे की नाही. आणि आता आम्हाला किती त्रास झाला, अभ्यासाचा किती ताण होला, असं काय तरी. मग त्याचा ताण घालवायला मग काय इकडे जातील तिकडे जातील, फिरायला जातील, सिनेमा बघतील, खायला जातील आहे की नाही. मी त्यांना समजतं मला खूप ताण पडला साधनेचा, म्हणजे अभ्यासाचा खूप परिश्रम झाला आहे की नाही. मग बाकीचे घरचे लोक जातात आणि केलं ना, अभ्यास झाला तर परीक्षा झाली, आता काय तुम्हाला धूममध्ये करा हातात. म्हणजे ही साधना अशी गोष्ट आहे, साधकाच्या दृष्टीने मला काहीतरी फार माझ्यावर भार टाकलेला आहे, ही भावना आहे. तशी भावना नाही आहे. साधना तशी नसते. साधना ही प्रेमाखातर केली जाते, परिश्रम नाही आहेत ते. आपण त्याला परिश्रम म्हणून घेतो, कष्ट म्हणून घेतो. आणि कोणतेही कष्ट मग एकदा केव्हा संपतील, मग आपण मोकळे हो की नाही. एकदा आटोपलं हुश्य करायला आपण मोकळे हो की नाही. त्या भावनेने जर आपण साधना केली आहे की नाही, मग त्याच्यात प्रेम नाही आहे, त्याच्यात भक्ती नाही आहे की नाही. भक्तीमध्ये परिश्रम नसतात, श्रम नसतात आहे की नाही. ती तर आनंदाची गोष्ट आहे. प्रतिक्षण वर्धमानम की नाही. ही प्रत्येक क्षणाला तुमचा आनंद वाढत जातो नाही. त्यामध्ये परिश्रमाची भावना नाही आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण जे एवढं करू ते कमीच असतं. म्हणून हा जो मास्तरांनी प्रश्न विचारला आहे, साधना काय सतत करावी लागत असते. सतु दीर्घकाल नैरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी, योगशास्त्र म्हणतं. ते कशी करायची साधना, दीर्घकाल करायची असते. दीर्घकाल म्हणजे किती, त्याचं मोजमाप काही नाही आहे. कसं शक्य आहे दीर्घकाल, म्हणजे दीर्घकाल प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं राहिलं आहे. निरंतर
सतो दीर्घकाल नैरंतर्य, निरंतर करायची असते. या शब्दाचे अर्थ सोपी आहेत, तुम्हाला माहिती आहेत. दीर्घकाल म्हणजे लांब पल्ला आहे, निरंतर म्हणजे लांब पल्ला गाडत असताना तुम्ही मध्ये मध्ये थांबू नका, निरंतर करा. आणि त्याच्यानंतर सत्कार म्हणजे प्रेमपूर्वक करा. व्याध नाही येते सत्कारा सेवितो, असं केलं तर दृढभूमी मग पक्की होते ती साधना. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की ठीक आहे, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतात, परंतु ते म्हणतात आहे की नाही, साधना काय सतत करावी लागत असते. ते म्हणतात की नाही, सतत करावी लागत नसते. आणि का असं म्हणतात? कारण काय, प्रेम उत्पन्न झाल्यानंतर ती साधना नसते. की नाही, एकदी पराभक्ती झाल्यानंतर मग ती साधना, त्याला साधना म्हणा नका म्हणू, की त्याची गरज नाही आहे. प्रल्हाद तुम्हाला काही नको की नाही, तर नाही नाही असं नाही, तुला काही ते मग त्याला ती, आणि त्याला नंतर हे देतात प्रल्हादाला, काय देतात म्हणजे जवळपास समर्पण देतात. नंतर त्याला 1 कल्पपर्यंत त्याला हे मिळतं. नंतर त्याला म्हणतं तुला नंतर इंद्रपद पण मिळेल, बलिराजाला पण दिले, तुला इंद्रपद पण मिळेल. नुसत्या भक्तीचे आहे, पण ते काही मागणं नाही आहे. नाही, जर ते रामायणामध्ये आहे की बिभीषण म्हणतो तर रामा मला काही नको, राम म्हणतो तर जा बाबा तू, आता युद्ध झालं, रावण मेला, आता तू सीमांचा जाऊन बस लंकेचा राजा हो. तो म्हणतो मी त्यासाठी काही तुझ्या पक्षाला आलो नाही, मी माझ्या भावाचा पक्ष सोडून मी तुझ्याकडे आलो, ते मला काही मिळावं म्हणून नाही आलो. मग ते तसं आलं तर चूक असतं ते की नाही. तुझ्या भक्ती खातर आलो, तुझ्या प्रेमा खातर आलो, पण तुझा भक्त आधी होतोच मी, आहे की नाही. आता तू इतकं जवळ आलं आहे की नाही, तू दूर होता, आता माझ्यासाठी जवळ आला म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे की नाही. पण त्याच्या अंती तुझी भक्ती केली, मला काहीतरी मिळावं म्हणून आलो नाही आहे मी, ओके. म्हणून मला ते लंकेचं राज्यपद वगैरे काही नको आहे की नाही. मग राम म्हणतो की अरे बाबा नाही तसं नको करू, तू लंकेचा राजा हो की नाही, कारण नाही तर अज्ञानी लोक काय म्हणतील. याच्यात वचनावर त्याचा उल्लेख आहे की अज्ञानी लोक काय म्हणतील, अरे यांनी रामाची एवढी भक्ती केली आणि त्याला मिळालं काय, आहे की नाही. म्हणजे अज्ञानी लोक कसा विचार करतात बघा, ही सकामता. देवाची भक्ती केली आणि देवाने आम्हाला काय केलं, आम्ही देवाची एवढी भक्ती केली मग देवाने आम्हाला काय केलं असं म्हणतात लोक, आहे की नाही. असे आपल्याला उदाहरणं म्हणजे असंख्य उदाहरणं सापडतात, आहे की नाही. म्हणजे आम्ही देवाची भक्ती कशासाठी करतो, देवावर प्रेम कशासाठी करतो, देवाने आम्ही केल्यानंतर देवाने आम्हाला मोबदला द्यावा, आहे की नाही. त्याला सकामता म्हणतात. आणि हृदयामध्ये इतकी शिरलेली असते, आपल्या व्यक्तित्वामध्ये इतकी शिरलेली असते, आहे की नाही, ती साधनेने काढायची असते, आहे की नाही. मन सतत निष्काम करायचं असतं, आहे की नाही. आता निष्काम म्हणजे हा काय भाव आहे हे समजायलासुद्धा कठीण आहे की नाही. इतके आपण त्यापासून दूर आहोत, आहे की नाही. म्हणून त्याची दोन्ही बाजू आहे, तात्विक बाजू आहे आणि त्याची प्रायोगिक बाजू आहे. इथे म्हणतात सतत करावी लागत नसते, याचा अर्थ असा होतो की नाही, याचं सतत करावी लागत नसते म्हणजे मग ते साधनच राहत नाही की नाही, तो प्रेमव्यवहार होतो की नाही. देवाचं नाव घेणं की तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिनं श्रीमुख आवडीने, आहे की नाही. आपण सुखासाठी सगळे प्रयत्न करत असतो की नाही. तर तुकाराम म्हणतात तुझं मुखदर्शन होणं याच्यात सगळं माझं सुख सामावलेलं आहे. हेची सर्व सुख, सर्व सुख याच्यातच आहे. पाहिनं श्रीमुख, त्यांनी पण आवडीने म्हटलं आहे की नाही. प्रेमाने तुझं मुखदर्शन करणं याच्याशिवाय सुखाची दुसरी कल्पना माझ्या याच्यात नाही आहे, जाणीवेत नाही आहे की नाही. कारण तिथे काय साधना नाही आहे, प्रयत्न नाही आहे, काही नाही आहे की नाही. कारण ते त्याच्या पलीकडली गोष्ट आहे, फार पलीकडली गोष्ट आहे की नाही. त्याला फळं पण म्हणता येत नाही. मनामध्ये इतकं प्रेम उद्भवलेलं आहे की नाही. आता देवच सगळीकडे दिसतो आहे, देवा सोडून मग हे लोक संतपदी पोचतात की नाही. हे खरे खरे काय, जसं बायबलमध्ये साल्ट ऑफ द अर्थ आहे, यांच्यामुळे जगाला काहीतरी मूल्य आलेलं आहे. म्हणून सुरुवातीला जरा कंबर कसून असायला हवं, कंबर कसून लागायला हवं. म्हणजे प्रयत्न काय नेहमीच करावं लागत नाही, कारण आपल्याला धीर देण्यासाठी, आपला उत्साह कमी होऊ नये म्हणून खरं म्हणजे याला काही अर्थ गरज नाही याची. पण आपण पटकन निरुत्साहित होऊन जातो की नाही. थोडं जास्ती काही करायची गरज पडली तर आपण निरुत्साहित होऊन जातो. म्हणून
सुरुवातीला जरा कंबर कसून लागायला हवं, त्यानंतर मग फारसा आटापिटा करावा लागत नाही. म्हणजे तुमचा उत्साह वाढत जात आहे. साधना सतत करावी लागत नसते. दुसरा अर्थ तो असतो ती साधना म्हणून साधना राहत नाही आहे, तर ते प्रेमाखातर केलेली गोष्ट राहते. मग काही फारसा आटापिटा करावा लागत नाही, ती गोष्ट आपोआप होऊन जाते. एक छान उदाहरण दिलं इथे. जोवर लाटा, वादळ, तुफान वगैरेंना तोंड देऊन वर्णावर्णाने बोट हाकायची असते, तोवर सुकाणूगिराला सुकाणूची दांडी धरून उभं राहावं लागतं. एकदाचं तेवढं मागे टाकलं की मग मोकळा. एकदाची वळणं टळली आणि वारा अनुकूल वाहू लागला की मग सुकाणगीर आरामात जेठा मारून बसून हात सुकाणूला नुसता लावून ठेवतो. नंतर शीड चढवण्याची तजवीज करून खुशाल चिलीम भरू लागतो. कामिनी कांचनाच्या झंझावातातून एकदाचं पार पडलं की मग शांती शांती पराशांती पराम शांतीम स्थानम प्राप्सी शाश्वतम. की नाही, शांती शांती म्हणजे पराशांती म्हणजे मुक्ती. की नाही, श्रेष्ठ भक्ती त्याला प्राप्त होते. भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. की नाही, 18वा अध्याय गीतेचा, की त्याला नंतर मग तो विशते तदनंतरम भगवंताशी एकरूप होऊन जातो. मग शांती शांती. की नाही, मग काही प्रपंच नाही, मग काही संसार नाही. संसारातले जे त्रिगुण आहे, ज्याला आपण माया म्हणतो, ते त्रिगुणातून मुक्त होतो, त्रिगुणाच्या पलीकडे जातो. म्हणून इथे म्हणतात की हे तुम्ही कलकत्त्याला वगैरे बघितलं असेल, आजकाल शिडाची जहाजं नाही आहेत, त्या काळात शिडावर लावायचे. की नाही, जवळपास संपले शिडे जड, कारण आजकाल ते पॉवर मशीन आहे, पॉवर असतो त्याच्यामुळे. पण ते वल्लव आम्ही बघितले, ते वल्लवून घ्यायचे, तो त्याचं हे असायचं सुकाणू वगैरे. तर सुरुवातीला तुम्हाला बरेच प्रयत्न करावे लागतात, नंतर मग ती गोष्ट आपोआप ती जाते. की नाही, म्हणून साधना ही सुरुवातीला तुम्हाला प्रयत्नपूर्वक, कारण मन काय, मन तसं नसतं. की नाही, मन आपल्याला साधनेच्या विरुद्ध घेऊन जातं. म्हणजे ज्याला म्हटलं आहे शास्त्रामध्ये असाधन म्हटलं आहे. की नाही, जे साधन नाही त्याला असाधन म्हटलं आहे. त्याचं अनुचिंतन होतं. की नाही, जे साधन नाही त्याचं अनुचिंतन होतं. असाधना अनुचिंतनम, अनुचिंतनम होतं. जे साधन नाही त्याला असाधन म्हणतात, त्याचं अनुचिंतन म्हणजे त्याचं चिंतन होतं, साधनेचं चिंतन होत नाही. आणि मग ते बंधन होतं, बंधाय. की नाही, मग त्याचं बंधन तयार होतं, म्हणजे आपण साधनेपासून दूर जातो. म्हणून सुरुवातीला तसं होऊ नये म्हणून त्याच्यात तुम्ही जास्तीत जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न करा, नंतर आपोआप होईल ते. की नाही तर ते भरतवत बंधाय. जसं राजा भरत, ज्याच्या नावाने आपला भारत देश आहे, भरत हा बंधनात सापडला. कारण काय, तो गेला ब्रह्मचिंतन करायला आणि तो हरणाचं चिंतन करतो आहे, त्याला नेक्स्ट हरणाचा मिळाला. असं होतं, त्याला म्हणतात असाधन. म्हणून असाधन होऊ नये म्हणून सुरुवातीला नेट लावावा लागतो. जेणेकरून त्या प्रभात सापडले, त्या भक्तीच्या प्रभात सापडले की मग तुम्हाला काही करायचं राहत नाही, ती भक्तीच तुम्हाला समोर घेऊन जाईल. की नाही, देवाची प्राप्ती करून देईल. पण सुरुवातीला भक्ती आपली कच्ची आहे, श्रद्धा कच्ची आहे. की नाही, ती केव्हाही त्याला स्वामींनी राजयोगात म्हटलं आहे तर खपली आहे. की नाही, आपल्या काही जखम झाली, रक्त निघालं, रक्त निघाल्यानंतर मग ते रक्त साकळतं तिथे. की नाही, आणि ते रक्त बंद होतं. आपण बोट दाबून ठेवलं, रक्त साकळतं, बंद होतं, मग त्याच्यावर खपली जमा होते. की नाही, ती खपली आहे बाबांनो, अजून ते काही थांबलेलं नाही आहे. स्वामी म्हणतात की जर तुम्ही ती खपली काढली तर पुन्हा रक्त भळभळ व्हायला सुरुवात होईल. छान उदाहरण दिलं आहे. की नाही, ती फक्त खपली धरलेली आहे, रक्त झालं बंद झालेलं आहे, परंतु तुम्ही जे ती खपली जर कोणत्याही कारणाने दूर गेली तर ती पुन्हा रक्त भळभळ व्हायला सुरुवात होईल. ती जखम बरी झालेली नाही आहे. ते असाधनाचे संस्कार, कामकांचनाचे संस्कार, जगाचे संस्कार तसेच आहेत. म्हणून जोपर्यंत काळजी घ्या की साधने असाधन होणार नाही याच्याविषयी तुम्ही जागरूक राहा. आहे की नाही, त्याच्याविषयी तुम्ही बेसावध होऊ नका, दक्ष राहा. म्हणून इथे म्हटलं आहे की त्या झंझावाजातून, प्रपंचाच्या झंझावातून एकदाचं पार पडलं की मग शांती शांती.
पण तोपर्यंत आत्मवान म्हटलं गीतेमध्ये की नाही. तुम्ही आत्मवान व्हा. आत्मवान म्हणजे दक्ष राहा की नाही. अप्रमत्तो भव म्हणतात उपनिषदामध्ये. चुका करू नका. कारण पुन्हा आपण समोर जातो पुन्हा मागे 2 पावलं समोर जातो 4 पावलं मागे येतो. ओके, असंच चालत असतं. जन्मभर असंच चालत असतं हे. म्हणून देवाला शरण जा आणि बाबा ते असंच जमतं आम्ही असेच आहो की नाही. त्या देवीच्या स्तोत्रामध्ये शंकराचार्य म्हटलं आहे ना, मत्सम पाप की नास्ती. माझ्यासारखा पापी नाही आहे, चुका करणारा कोण नाही आहे. पण एक गोष्ट आहे, पापग्नी त्वत्समानही आहे की नाही. माझ्यासारखं पाप करणार कोण आहे, तुझं पाप नष्ट करणार तुझ्यासारखे कोण नाही आहे. एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु. ते सगळं प्रॉब्लेम त्याच्यावर टाकून दिला देवीवर आहे की नाही. मला एवढं माहीत आहे की माझ्याच्याने काही चुका सोडणं जमत नाही आणि तू मात्र ती सगळं नष्ट करणारी आहे. पापग्नी त्वत्समा, तुझ्यासारखी पाप नष्ट करणारी कोण नाही आहे. हे जरा लक्षात ठेव. मला जे माहीत आहे ते आहे की नाही. आणि मग करायचं ते कर. याचा अर्थ माझ्याकडून जास्ती काही आशा करू नको आहे की नाही. तू माझ्यावर कृपा कर की नाही. मी काहीतरी फार होईल आणि नंतर मी तुझ्या कृपेला प्राप्त होईल असं नाही आहे की नाही. मी जसा असेल तसाच तू मला स्वीकार कर आणि माझ्यावर कृपा कर आहे की नाही. याला हा भक्तीचा फार मोठा हे आहे की नाही. त्याला निरपवाद हे म्हणतात की नाही, प्रपत्ती म्हणतात. देवाला सोपून दिलं आहे की त्याला कळतं की जास्ती काही घडण्यासारखं नाही आहे की नाही.